नमस्कार. संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे. जे आपलं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबला जे आपण मार्गदर्शन घेतोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल. आता आपण भरपूर विषयाचे पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, चालू घडामोडी असेल, बुद्धिमत्ता असेल, या विषयावर आपण व्हिडिओ बनवले. आता आपल्याला दुसरा विषय महाराष्ट्राचा इतिहास, ह्याच्यावर माझा एक पण व्हिडिओ नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर जे महत्त्वाचे टॉपिक आहे, त्या टॉपिकवर आयोगाचे प्रश्न कंटिन्यू येतात, त्या टॉपिकवर आपल्याला व्हिडिओ बनवायचे. आज आपला महाराष्ट्र इतिहासाचा पहिलाच व्हिडिओ. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असेल तो वृत्तपत्र. कारण या वृत्तपत्रावर तुम्हाला कोणता पण पेपर काढा, आयोगाचा कोणत्या पण पेपरवर प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जे काय वृत्तपत्र असतील त्या वृत्तपत्रावर 2021ला आहे, 20ला आहे, 19ला आहे, 17ला आहे, 18ला आहे, राज्यसेवा असो नाही तर कंबाईन असो, त्याच्यावर एक तरी प्रश्न 100% असतो. लक्षात येत आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज वृत्तपत्र हा पॉईंट क्लिअर करू. बरोबर. पण वृत्तपत्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रे. महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राची प्रमुख वृत्तपत्रे. पण वृत्तपत्राचा अभ्यास करताना आपल्याला थोडासा याचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला याचा इतिहास माहिती असेल तर मग काही अडचण येणार नाही. बरोबर. ही वृत्तपत्रे किंवा मुद्रण स्वातंत्र्याचा शोध, बरोबर, हे मुद्रण स्वातंत्र्य भारतामध्ये कोणी आणलं असेल, कोणत्या देशानं, कोणत्या देशातील खलाशानं, तर ते आणले पोर्तुगीजांनी. लक्षात येत आहे, पोर्तुगीजांनी. आणि ज्यावेळेस भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, म्हणजे आपण आता तेच बघतोय, भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस भारतात पहिलं वृत्तपत्र सुरुवात कोणी केली ते पण विचारतील. पहिलं वृत्तपत्राची सुरुवात इंग्रजांनीच केली. ती केली 1780 मध्ये. बरोबर. कधी केले भारतात पहिलं वृत्तपत्र? कधी आले? जेम्स हिकी. बघा, जेम्स हिकी ह्या इंग्रज व्यक्तीने केले. द बंगाल गॅझेट. द बंगाल गॅझेट. आधी थोडं भारताच्या वृत्तपत्राचा इतिहास बघून घेऊ आणि त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्र बघू. लक्षात राहील. भारतातील पहिलं वृत्तपत्र 1780 मध्ये जेम्स हिकी यांनी द बंगाल गॅझेट या नावानं चालू केलं होतं. बरोबर. आणि जे काय वृत्तपत्र आहे ते वृत्तपत्राचा उद्गाता, बरोबर, ज्यांनी वृत्तपत्रासाठी सगळ्यात जास्त सूट दिली, बरोबर, वृत्तपत्राचा उद्गाता कुणाला म्हणलं जातं तर चार्ल्स मेटकाफ. लक्षात असू द्या, चार्ल्स मेटकाफ. चार्ल्स मेटकाफ 1835 ला त्यांनी सगळ्यात जास्त काय केले रे? वृत्तपत्राला स्वातंत्र्य दिलेलं आहे. वृत्तपत्र जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. म्हणून वृत्तपत्राचा उद्गाता कोणाला म्हणला असेल तर चार्ल्स मेटकाफला म्हणलेला आहे. लक्षात राहील. आणि वृत्तपत्राच्या बाबतीत अजून एक आहे. ब्रिटिश सरकारनं कोणत्या वर्षापासून, बरोबर, या वृत्तपत्राचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो नोंदणी, बरोबर, 1867 पासून. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. 1867 पासून वृत्तपत्राचे रजिस्ट्रेशन बंधनकारक. रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी. आता म्हणतो सर हे कसं बाबा? तर बघा, मला जर ब्रिटिशाच्या काळात, जर ज्यावेळेस ब्रिटिशांचं साम्राज्य होतं त्या काळात जर मी असतो आणि जर मला वृत्तपत्र काढायचं असेल, बरोबर, मला जर पेपर काढायचं असेल, तर मला 1867 नंतर जर काढायचं असेल तर ब्रिटिश सरकारकडे मला नोंदणी करावी लागायची की बाबा मला वृत्तपत्र काढायचं, पेपर काढायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या ज्या काय परमिशन असतील त्या परमिशन घेऊन मला वृत्तपत्र काढता येतं. लक्षात राहील. 1867 पासून वृत्तपत्राचं रजिस्ट्रेशन, नोंदणी बंधनकारक करण्यात आलं होतं. हा एक पॉईंट एक्झामला विचारू शकतात. लक्षात. आता त्यानंतर मुद्दा, असे कोणते अधिकारी आहेत, असे कोणते अधिकारी आहेत ज्यांनी वृत्तपत्रावर बंधनं लादली? बरोबर. बघा, वृत्तपत्रासाठी कायदा सुद्धा केलाय. वृत्तपत्राचा कायदा 1878 ला लॉर्ड लिटन यांनी केला, नियंत्रण ठेवण्यासाठी. लॉर्ड लिटन. कोणता रे? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. लक्षात ठेवा. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा केला होता. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा रद्द केला लॉर्ड रिपन. हा रद्द कोणी केला? बघा, लॉर्ड रिपन या व्हाईसरॉयने केलेला आहे 1882. लक्षात ठेवतात. म्हणजे वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये जर तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस. बरोबर. त्यानंतर वृत्तपत्रावर जर हे बघा बंधनं लादली. वृत्तपत्रावर काय केली? बंधन. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सुद्धा लादलेत बरं का. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सुद्धा वृत्तपत्रावर कडक निर्बंध लादलेले आहेत. प्रश्न विचारू शकतात.
ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करताना ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावा लागलं. ठीक आहे, आता त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ. हे झालं इतिहास. आता आपल्याला महाराष्ट्रातले अशी किती वृत्तपत्र आहे जे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ते करायचे. डायरेक्ट मी तुम्हाला वृत्तपत्र पण घेऊ शकलो असतो, पण तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेतच, हे लक्षात. त्याशिवाय तुम्हाला पुढचं काहीही समजणार नाही. जर आयोगाने ह्याच्यावर सुद्धा प्रश्न करायला काहीच हरकत नाही. बरोबर. चला, आता महाराष्ट्रातली वृत्तपत्र बघायच्या आधी तुम्हाला बघावं लागेल की बाबा मुंबई प्रांत, आधी महाराष्ट्र नव्हता, आधी मुंबई प्रांत होता. बरोबर. मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं ते पण विचारू शकतात. याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे बरं का. बॉम्बे प्रांतातील पहिलं वृत्तपत्र. बॉम्बे प्रांतातील काय रे पोरांनो, पहिलं वृत्तपत्र कोणतं असेल ते 1789 मध्ये आलेले बॉम्बे हेरॉल्ड. कोणतं रे? बॉम्बे हेरॉल्ड. लक्षात राहील. लक्षात ठेवा, हे वृत्तपत्र बॉम्बे हे मोस्ट आयएमपी पहिलं वृत्तपत्र. लक्षात राहील, मोस्ट आयएमपी पॉइंट. आणि तुम्हाला एक टाइम्स ऑफ इंडिया आताचा पेपर माहिती असेल. टाइम्स ऑफ इंडिया आहे का नाही, हे आताच. पण ह्याची सुरुवात कधी झाली माहिती आहे? 1839. कधी झाले? टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र 1839 ला स्थापना झालेली आहे, तिथून सुरुवात झालेली आहे. बरोबर. पण ह्या वृत्तपत्रामध्ये 3 वृत्तपत्राचे विलिनीकरण झाले. किती? 3 वृत्तपत्राचं काय केलं रे? एकत्र करून हे टाइम्स ऑफ इंडिया स्थापन झालेलं आहे. तुम्हाला ते तिन्हीचे तिन्ही वृत्तपत्र विचारू शकतात. त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कोणते कोणते ऍड झालेत? टेलिग्राफ, बॉम्बे टाइम्स, टेलिग्राफ आणि स्टँडर्ड. लक्षात ठेवा, 3 वृत्तपत्र एक्झामला विचारू शकतात. लक्षात राहील का? विचारू शकतात. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र समाविष्ट झालं नव्हतं किंवा समाविष्ट झालं होतं? बरोबर. ह्या टाइम्स ऑफ इंडियाची सुरुवात कधी झाली? लक्षात. किती वृत्तपत्र विलिनीकरण झाली, कोणती कोणती झाली, असा जर तुम्हाला छोटा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहेच. ठीक आहे. आता त्यानंतर महाराष्ट्रातली प्रमुख वृत्तपत्रे जे महत्वाचे पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ते करून. आता मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र तुम्हाला सगळ्याला माहिती असेल. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र. आता वृत्तपत्र बघायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी बघाव्या लागतील बघा. बरोबर. वृत्तपत्राचे काय प्रकार असतात बघा. दैनिक, साप्ताहिक, बरोबर, मासिक आणि पाक्षिक. हे तुम्हाला माहिती पाहिजे हे काय आहे नेमकं. बरोबर. बघा, दैनिक म्हणजे काय रे? दररोज निघणार. दैनिक म्हणजे वृत्तपत्र म्हणजे रोज निघणार. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसात निघणार. मासिक म्हणजे 1 महिन्यात निघणार. ठीक आहे. मासिक म्हणजे काय रे? 1 महिन्यात निघणार. आणि पाक्षिक म्हणजे 15 दिवसात निघणार. लक्षात राहील. म्हणजे हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. पेपरला विचारणार नाहीत पण आपल्याला माहित असावं ना. बरोबर. काय पेपरला विचारणार नाहीत पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहेच. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर मी बाळशास्त्री जांभेकरांची 2 वृत्तपत्र घेऊ. बाळशास्त्री जांभेकर वृत्तपत्राच्या ह्याच्यामध्ये ह्यांचं फार महत्वाचं स्थान आहे. बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. यांचे 2 वृत्तपत्र. पहिलं दर्पण, फार महत्वाचं. कोणतं रे? दर्पण. आता हे दर्पण वृत्तपत्र सुरुवात कधी झाली बघा. सुरुवात झाली 6 जानेवारी 1832. बघा, मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र, मराठी भाषेतलं पहिलंच वृत्तपत्र आहे. लक्षात राहील का? महत्वाचं एक्झामला विचारू शकतात. बरोबर. पहिल्यांदा हे पाक्षिक होतं, 15 दिवसात निघत होतं. प्रारंभ त्याचा पाक्षिक म्हणून झाला. बरोबर. आणि नंतर ते साप्ताहिक झालं. नंतर काय झालं रे पोरांनो? हे साप्ताहिक झालेलं आहे. लक्षात राहील. एवढं तरी लक्षात ठेवताल का? हे 1840 मध्ये बंद पडले. बरोबर. कधी बंद पडले? 1840 मध्ये हे बंद पडलेलं आहे. त्यानंतर त्यांचं अजून एक दुसरं वृत्तपत्र आहे.
ते वृत्तपत्र म्हणजे दिग्दर्शन. कोणतं? दिग्दर्शन. हे मासिक आहे बघा, दिग्दर्शन. लक्षात राहील. हे दिग्दर्शन काय? मासिक आहे, म्हणजे महिन्यात निघणार. महाराष्ट्राचे पहिलं मासिक, महाराष्ट्राचे पहिले मासिक, लक्षात असू द्या. बरोबर. हे जी सुरुवात कधी झाली? याची सुरुवात झाली 1840ला. याचा उद्देश काय होता? भौतिकशास्त्राचा अभ्यास करणे. लक्षात राहील. याचा उद्देश काय होता रे पोरांनो? भौतिकशास्त्राचा अभ्यास करणे. हा पण पॉईंट असू द्या लक्षात. दाखले. लक्षात राहील. हे दोन वृत्तपत्र एक्झामसाठी फार महत्वाचे आहेत. याच्यावर गुगली प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर छोटे छोटे आधी, त्यानंतर टिळक आणि आगरकरांची वृत्तपत्र बघून घेऊ. टिळक आणि आगरकर काय नाही बरं का भाऊ, पण हे एकदा जर लक्ष दिलं तर तुमचा 1 मार्क इथंच फिक्स झाला. म्हणजे एकदा जर व्हिडिओ नीट बघितला, त्याच्या कच्च्या नोट्स नीट काढून ठेवल्या, तर मला वाटत नाही तुम्हाला काय अडचण असेल. ठीक आहे. काही सुद्धा अडचण नाही. फक्त एकदा नीट बघा, त्याच्या कच्च्या नोट्स काढा आणि पेपरसाठी हेच वापरायचे. बरोबर. पेपरसाठी काय करायचं? हेच वापरायचे. त्यानंतर टिळक आणि आगरकर. त्यानंतर आधी वृत्तपत्र लिहून घेतो मी पटापटा बघा. निबंधमाला म्हणून एक वृत्तपत्र होतं, निबंधमाला. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानोदय, हे ख्रिश्चन मिशनरीचं बरं काही. लक्षात राहील. ज्ञानोदय. त्यानंतर हिंदू प्रकाश, आणि 3 वृत्तपत्राचा इतिहास बघून घेऊ. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र. आता हे जे ज्ञानोदय होतं ते अमेरिकन ख्रिश्चनांनी सुरू केलेलं 1842ला बघा. अमेरिकी मशनरी, अमेरिकन मशनरी त्यांनी सुरू केलं ज्ञानोदय. का चालू केलं रे? तर ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये प्रसार करणे. बघा, ख्रिश्चन धर्माचा काय रे बाबांनो? भारतात प्रचार करण्यासाठी, ख्रिश्चन धर्म भारतामध्ये वाढवण्यासाठी हे ज्ञानोदय वृत्तपत्र चालू केलेलं होतं. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, या वृत्तपत्रानं मराठी वृत्तपत्रामध्ये पहिले चित्र छापण्याचा पण मान मिळवलेला आहे. बरोबर. पहिले चित्र छापण्याचा पण मान मिळवलेला आहे. लक्षात राहील. या ज्ञानोदय वृत्तपत्रामध्ये पहिल्यांदा चित्र छापून आले. पहिल्यांदा. बरोबर. तर कशाचं? तर आशिया खंडाचा जो काय नकाशा आहे, आशिया खंड, आणि त्यानंतर युरोपचा नकाशा, युरोप खंड. लक्षात राहील. यांचा नकाशा काय केला रे? या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केला होता पहिल्यांदा. म्हणजे विचारू शकतात कोणत्या वृत्तपत्रामध्ये पहिल्यांदा आशिया खंडाचा नकाशा छापून आला किंवा युरोप खंडाचा नकाशा छापून आला भारतामध्ये. बरोबर. तर तुम्हाला हे विचारू शकतात. मोस्ट आयपी पॉइंट आहे. हे वृत्तपत्र फार महत्वाचं आहे ख्रिश्चन मिशनरांचं. लक्षात राहील. आता त्यानंतर हे निबंधमाला वृत्तपत्र कोणाचं कधी आलंय बघा. हे निबंधमाला वृत्तपत्र आहे. थोडंसं मी दुसऱ्या पेननं लिहितो म्हणजे तुम्हाला चांगलं समजून जाईल. निबंधमाला हे 1854ला स्थापन झालं. कधी रे पोरांनो? कधी बघा, 1854ला स्थापन झाले. विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात असू द्या. हे मासिक होतं बरं का. हे काय होतं रे पोरांनो? मासिक होतं. पुण्यातून निघायचं. छोटे छोटे पॉइंट. कुठून निघायचं रे? पुण्यातून निघायचं. आणि या वृत्तपत्राचा भर कशावर होता बघा? स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा. बरोबर. लक्षात असू द्या. हे मोस्ट टाइम एक्झामला विचारू शकता. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा. लक्षात राहील. आणि या वृत्तपत्रानं महात्मा फुलेंच्या कार्यावर बघा, महात्मा फुलेंचे जे काय कार्य असेल किंवा महात्मा फुलेंचे जे काय विचार असतील त्याच्यावर टीका करण्याचं काम केलेलं आहे. काय करण्याचं काम केलंय रे? टीका करण्याचं काम केलेलं आहे. हे पण मोस्ट आयपी पॉईंट. ह्याच्यावर सुद्धा आयोगाला प्रश्न विचारायला काहीही हरकत नाही. झालं निबंधमाला मुद्दा क्लिअर. ज्ञानोदय झालं. आता राहिले हिंदू प्रकाश. कोणतं रे बाबांनो? हिंदू प्रकाश. बघा, हिंदू प्रकाश वृत्तपत्राची आपण हे बघून घेऊ. स्थापना 1862ला झाली. विष्णू शास्त्री पंडित. कोण रे? विष्णू शास्त्री पंडितांनी हे हिंदू प्रकाश वृत्तपत्र सुरुवात केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून जर बघायला झालं तर ह्याचा संपादक, आणि हे दोन्ही भाषेत चालायचं बरं का. ही मराठीत सुद्धा, तसेच मराठी व इंग्रजी
ह्या दोन्ही भाषेत ह्याची स्थापना व्हायची किंवा ह्याचं प्रकाशित व्हायचं, मराठी आणि इंग्रजी. लक्षात राहील. आणि ह्या वृत्तपत्रामध्ये लेखन कोणी कोणी केले, संपादकासाठी लेखन कोणी कोणी केले ते पण विचारतील. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती तेलंग, चंदावरकर, बघा न्यायमूर्ती तेलंग माहिती असेल तुम्हाला, रानडेचे गुरु. त्यानंतर चंदावरकर हे पहिल्यांदा काँग्रेसमध्ये पहिले मराठी अध्यक्ष चंदावरकर. त्यानंतर मामा परमानंद, हे नाव महत्वाचे आहे, मामा परमानंद आणि नरहरी पाठक, नरहर पाठक लक्षात असू द्या, एकदम साठी फार महत्वाचं आहे ना. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट, या वृत्तपत्रामधनं अरविंद घोष यांचे लेख प्रसिद्ध झाले. बघा अरविंद घोष यांचे लेख काय केले तर प्रसिद्ध केले. कोणते लेख आहेत जे या वृत्तपत्रामधनं हे आयोगाचे विचारू शकतात, या आयोगाला विचारू शकतात. मोस्ट आयपी पॉईंट हिंदू प्रकाश. त्याच्यामध्ये द लँड ऑफ, बघा तो लेख बघून घेऊ आपण. न्यू लॅम्प फॉर ओल्ड, हा ग्रंथ न्यू लॅम्प फॉर ओल्ड. लक्षात राहील. हा जो काय लेख आहे तो लेख काय करायचे रे, या हिंदू प्रकाश मधनं प्रकाशित होत असत. मुद्दा क्लिअर समजते तात्या? 1 2 3 बरोबर. आता हे बघितलंय, ह्याला विरोध करणारे वृत्तपत्र बघावं लागतील ख्रिश्चन मशनरीला विरोध करण्यासाठी, की बाबा ख्रिश्चन जे काय धर्म होता भारतामध्ये 1813 जे परमिशन भेटली की बाबा ख्रिश्चन धर्माचा भारतामध्ये तुम्ही प्रसार करू शकता, बरोबर. आणि ते प्रसार करायला परमिशन दिल्यानंतर ख्रिश्चन वेगवेगळ्या देशातले ख्रिश्चन मशनरी आपल्या देशामध्ये यायला लागले, बरोबर. बळजबरी नसतील, लोभा नसतील, येतं लक्षात, किंवा तुम्हाला फसवणूक करून, येतं लक्षात, ह्या गोष्टी करून तुम्हाला तुमच्या लोकांना, भारतातील लोकांना काय करायला लागले, ते ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्यासाठी भाग पाडू लागले. मग त्यासाठी मग आरोग्याच्या सुविधा देणं असतील, त्यांना मदत करणं असेल भारतीय लोकांना, आपल्याला. आणि त्या दृष्टीनं जास्तीत जास्त लोक ख्रिश्चन धर्मात कसे येतील ह्यांचा हा प्रयत्न असायचा, बरोबर. आणि हा प्रयत्न किंवा ह्यांचं हे जे काम होतं ते भारतीयाला आपल्याला कोणाला आवडत नसायचं, बरोबर. आणि ह्यांना विरोध करण्यासाठी ज्यांनी हे वृत्तपत्र काढले की बाबा आमचा ख्रिश्चन धर्म कसा श्रेष्ठ आहे, बरोबर, आमचा ख्रिश्चन धर्म किती महान आहे, आमच्या ख्रिश्चन धर्मात प्रत्येक व्यक्तीला कसा मान सन्मान दिला जातो, हे जसं या वृत्तपत्रामधनं दाखवलं जायचं, तसंच या ख्रिश्चन मशनऱ्यावर टीका करण्याचं काम आपल्या भारतीय लोकांनी सुद्धा केलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी वृत्तपत्र सुद्धा काढलेली आहेत. लक्षात राहील का? समजते? आता हे 3 वृत्तपत्र झाली. आता तुम्हाला ह्याचा दुसरा पॉईंट बघायचा, ह्याची दुसरी बाजू, की बाबा ख्रिश्चन मशनरीवर टीका करणारी वृत्तपत्र. ठीक आहे, चला ते बघून घेऊ. छोटे छोटे पॉईंट आहेत, हे छोटे छोटे पॉईंट आहेत, आयोगाचे असेच प्रश्न विचारतात, बरोबर. आपण तो मुद्दा क्लिअर केला पाहिजे. त्यानंतर टिळक आगरकरांचं राहिले, नंतर ते विसरून जायचो मी, समजत असेल मला वाटतं, कारण हे बेसिक आहे, बरोबर. हे एवढे छोटे छोटे मुद्दे सांगतोय तुम्हाला, म्हणजे असं दुसरं काही करायची गरज नाही. छोटे छोटे टिळक आगरकरांचं सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये फार महत्वाचं स्थान आहे वृत्तपत्राच्या ह्याच्यामध्ये. टिळक आगरकर यांची वृत्तपत्र, ठीक आहे. यांनी 2 वृत्तपत्र काढली. यांनी किती वृत्तपत्रे काढली? 2 वृत्तपत्र. त्याच्यामध्ये बघायला झालं तर केसरी आणि मराठा, केसरी मराठा. लक्षात राहील, हे 2 वृत्तपत्र. आणि पहिली गोष्ट हे मराठी भाषेत निघायचं. कधी निघायचं? मराठी भाषेत, बरोबर. ह्याची स्थापना 4 जानेवारी 1881 ला झालेली आहे, बरोबर. हे जे पहिले संपादक आगरकर होते. कोण होते रे? आगरकर. लक्षात असू द्या. कधीपर्यंत होते? 1887. कधीपर्यंत होते? 1887 पर्यंत. त्यानंतर हे जर बघायला झालं तर बघा, हे 2 जानेवारी 1881 ला सुरुवात झाली. हे इंग्रजी भाषेत निघायचं. कोणत्या भाषेत निघायचं रे? इंग्रजी भाषेत निघायचं. लक्षात राहील. आणि हे जे संपादक टिळक होते. हे जे संपादक कोण होते रे? टिळक. लोकमान्य टिळक आपले. ठीक आहे, मुद्दा क्लिअर, बरोबर. आता या आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला. आता त्यांचे वाद होते, ते मी तुम्हाला नंतर सांगेन, की राजकीय सुधारणा का सामाजिक सुधारणा. लोकमान्य टिळकांचं असं मत होतं की राजकीय सुधारणा करू. आता राजकीय सुधारणा म्हणजे काय रे बाबांनो? तर पहिल्यांदा भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करू, पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळवू. आणि आगरकरांचं जे मत होतं की सामाजिक सुधारणा झाला पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे, बरोबर. टिळकांचं असं मत होतं की आपण आधी स्वातंत्र्य मिळवू आणि त्यानंतर तुम्हाला जसं वाटतील तशी आपल्या समाजामध्ये सुधारणा करू शकतो. लक्षात राहील.
लक्षात राहील का? आगरकार मग ह्या दोन वादामुळं, ह्यांच्या दोन मुद्द्यामुळं, ह्यांच्या दोन मतभेदामुळं ते दोन्हीही वेगळे झाले. ठीक आहे. आणि आगरकरांनी केसरीचा राजीनामा 1887 ला देऊन टाकला. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचं वृत्तपत्र 1888 ला काढलं, सुधारक वृत्तपत्र. लक्षात राहील. कोणतं वृत्तपत्र? सुधारक वृत्तपत्र काढलेलं आहे. बरोबर. मराठी आणि इंग्रजी भाषेत. आपण काय बघतो तर केसरीचा राजीनामा दिला 1887 ला, 1877 ला नाही बरं का, 1887 ला. बघा आपण काय बघतोय तर केसरीचा राजीनामा देऊन टाकला आगरकरांनी 1887 ला. मी त्याची कारण पण तुम्हाला सांगून टाकली. ठीक आहे. आणि 1888 ला त्यांनी स्वतःचं वृत्तपत्र काढलं. कोणतं रे? सुधारक. हे सुधारक दोन्ही भाषेत निघायचे. बरोबर. मराठी भाषेत आगरकर लिहायचे. ठीक आहे. आणि इंग्रजी भाषेत गोखले लिहायचे. कोण रे? गोपाळकृष्ण गोखले. या लक्षात असू द्या. ठीक आहे. म्हणजे एवढं जरी महत्वाचं आहे जे पेपरसाठी गरजेचं आहेच, ते लक्षात. आणि पहिली गोष्ट, या वृत्तपत्रामध्ये त्यांनी कशावर भर दिलाय तर या वृत्तपत्रामधून त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, काय रे? व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि दुसरं बुद्धिप्रामाण्यवाद, या दोन संकल्पनेवर आगरकरांनी भर दिलेला आहे. ठीक आहे. हे झाले टिळक आणि आगरकरांची वृत्तपत्र जे पेपरसाठी खरंच फार महत्वाची आहेत. ठीक आहे. चला पुढचं. आता आपल्याला मी तुम्हाला दुसरी बाजू सांगितलं, ख्रिश्चन मशनरीवर टीका करण्यासाठी किंवा ख्रिश्चन मशनरीचं जे काम आहे, जे बळजबरीनं बरोबर वेगळे आमिष दाखवून भारतातील लोकांना ख्रिश्चन धर्माचं ज्यांनी जी फॅक्टरी चालू केली होती त्या फॅक्टरीला विरोध करण्यासाठी अनेक भारतीय समाजसुधारक पुढे आलेले आहेत. आता त्याची दुसरी बाजू आपण बघून घेऊ. बघा, ख्रिश्चन धर्माला विरोध करणारी वृत्तपत्र. ख्रिश्चन धर्माचं जे काय काम आहे, त्या ख्रिश्चन धर्माच्या कामाला विरोध करण्यासाठी कोणती कोणती वृत्तपत्र आली ते पण बघून. बघा, त्याच्यामध्ये 3 वृत्तपत्र आहेत. किती वृत्तपत्र आहेत रे? 3 वृत्तपत्र बघून घेऊ आपण. पहिलं विचार लहरी. पहिलं कोणतं? बघा, कोणतं वृत्तपत्र? विचार लहरी. त्यानंतर ज्ञानसिंधू, आणि त्यानंतर वर्तमान दीपिका. ठीक आहे. ही 3 वृत्तपत्र एक्झामला विचारू शकता. आता ठीक आहे, ही वृत्तपत्र कोणी सुरुवात केली, काय उद्देश होता? ह्याची सुरुवात 1852 मध्ये झाली. कधी झाले रे पोरांनो? ह्याची सुरुवात कधी झाली? विचार लहरीची 1852. हे साप्ताहिक होतं, मुंबईतून निघायचं. कुठून निघायचं? मुंबईतून निघायचं. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं हे साप्ताहिक होतं. ख्रिश्चन धर्माला विरोध करण्यासाठी कृष्णशास्त्री चिपळूणकर. मुद्दा क्लिअर लक्षात येतात. विचार लहरी वृत्तपत्र जर आयोगाला आलं तर. त्यानंतर 1842 ला ज्ञानसिंधू वृत्तपत्र, हे सुद्धा मुंबईतूनच निघायचं. लक्षात. वीरेश्वर छत्रे यांचं होतं. ठीक आहे. डन. ज्ञानसिंधू वृत्तपत्र झालं क्लिअर. आता त्यानंतर राहिलं वर्तमान दीपिका. हे विष्णू भिकाजी गोखले, ज्याला आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी सुद्धा म्हणतो बरं का. बरोबर. ज्यांनी ख्रिश्चन धर्मावर जास्तीत जास्त टीका केली, त्यासाठी वेगवेगळे ग्रंथ लिहिले वृत्तपत्र. आणि पहिली गोष्ट, वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. बरोबर. आणि ख्रिश्चन मशनरीच्या कामावर, ख्रिश्चन धर्मावर टीका करण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र काढलं होतं. एक्झामला विचारते. हे झालं दुसरी बाजू, कारण हे मोस्ट IMP आहे. ठीक आहे. त्यानंतर आता थोडेसे पुढचे वृत्तपत्र घेऊन टाकूया. छोटी छोटी वृत्तपत्र आहेत, पण ती छोटी छोटी वृत्तपत्र फार महत्वाची आहेत पेपरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. बघा, नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र होते. नेटिव्ह ओपिनियन. त्यानंतर अरुणोदय.
कोणतं रे? अरुणोदय वृत्तपत्र. त्यानंतर समाज स्वास्थ्य, समाज स्वास्थ्य हे एक वृत्तपत्र होतं. त्यानंतर बघा मराठा दीनबंधू हे वृत्तपत्र होतं. डन. आता हे वृत्तपत्राचा इतिहास बघून टाकू लगेच. बघा हे विश्वनाथ मंडलिक यांचे, कुणाचं आहे रे? कुणाचं आहे रे बरोबर? हे कुणाचं आहे? विश्वनाथ मंडलिक यांचं आहे. हे दोन्ही भाषेत निघायचं, मराठी आणि इंग्रजीमध्ये. कशामध्ये निघायचं? मराठी आणि इंग्रजीमध्ये निघायचं. बघा नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ मंडलिक, मराठी आणि इंग्रजी भाषेत निघायचं. लक्षात राहील. आणि ह्याच्यामध्ये कोणी कोणी लेखन केले ते पण प्रश्न विचारती. ह्याच्यामध्ये लेखन कोणत्या कोणत्या व्यक्तीने केले? तर बघा नारायण परांजपे, कोणी कोणी लेखन केले ते बघू. नारायण परांजपे आणि हरिभाऊ सोनवणे हे दोन नावं लक्षात असू द्या. आयोग असा खोचक प्रश्न काढतोय जे तुम्ही कधीच बघत नाहीत पुन्हा. लक्षात राहील. हरिभाऊ सोनवणे आणि नारायण परांजपे. आणि या वृत्तपत्रामधूनच 1862 पासून उच्च न्यायालयाची निवाडे प्रकाशित व्हायला लागली. म्हणजे उच्च न्यायालयाचे जे काही निर्णय असतील हे विचारू शकते कोणत्या वृत्तपत्रामध्ये उच्च न्यायालयाचे निर्णय प्रकाशित होत असत, तर ते वृत्तपत्र आहे नेटिव्ह ओपिनियन. ठीक आहे. त्यानंतर अरुणोदय काशीनाथ फडके यांचं, कोणतं? काशीनाथ फडके. आणि ह्यांचा भर कशावर होता? फडके बरं का, फडके यांचा भर राजकीय आणि सामाजिक प्रश्नावर. राजकीय तसंच राजकीय आणि कसला रे? सामाजिक प्रश्नावर भर होता. अरुणोदय वृत्तपत्राचा भर कशावर होता रे? सामाजिक आणि राजकीय प्रश्न. पण या अरुणोदय वृत्तपत्राचं फार महत्वाचं वैशिष्ट्य भरपूर जणांना माहिती नाही. बरोबर. या वृत्तपत्राने प्रथमच वार्ताहर नेमण्याची प्रथा चालू केली. म्हणजे बातमीदार. आयोगाचे प्रश्न विचारते कोणत्या वृत्तपत्राने वार्ताहर नेमण्याची प्रथा चालू केली होती, तर ते वृत्तपत्र कोणते रे? अरुणोदय. लक्षात राहील. नेटिव्ह ओपिनियन झालं, अरुणोदय झालं. त्यानंतर समाज स्वास्थ्य. आता हे समाज स्वास्थ्य जे काय मासिक होतं बघा, हे रघुनाथ दोंडो केशव कर्वे. कोण रे? बघा दोंडो केशव कर्वेंचे पुत्र रघुनाथ दोंडो केशव कर्वे यांनी हे सुरुवात केलं. तर का? तर लैंगिक जे शिक्षण आहे, लैंगिक शिक्षणाची किंवा लैंगिक शिक्षणाची माहिती मिळवण्यासाठी किंवा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक चालू केलं. बघा हे मासिक आहे. डन. आता त्यानंतर मराठा दिनबंधू. आता हे मराठा दिनबंधू जर वृत्तपत्र कोणाचं आहे असा पण आयोगाचा प्रश्न विचारू शकतो. तर हे 1900 ला स्थापन झालंय. बरोबर. जे ब्राह्मणोत्तर चळवळ काढली होती, ब्राह्मणोत्तर चळवळ, किंवा जे आपण तुम्हाला माहिती आहे का भास्करराव जाधव यांचं वृत्तपत्र यांनी चालू केलं. भास्करराव जाधव जी कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची शाखा काढली 1919 ला, त्या शाखेचे ते अध्यक्ष होते. आणि यांचा एक ग्रंथ सुद्धा फार महत्वाचा आहे, घरचा पुरोहित. कोणता रे? ग्रंथ लक्षात असू द्या, घरचा पुरोहित. मोस्ट IMP पॉइंट आहे. आयोगाचा प्रश्न विचारायला काही हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढची वृत्तपत्र आपण बघूया. नीट लक्षात ठेवा पोरांनो, कारण हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघू पुढचे वृत्तपत्र. दीनबंधू सत्यशोधक समाजाचं मुखपत्र. दीनबंधू आयोगाचे प्रश्न ह्याच्यावर. त्यानंतर सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र. सुबोध पत्रिका. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे वृत्तपत्र. दोन आहेत. मूकनायक. कोणतं रे? मूकनायक वृत्तपत्र. आणि दुसरं बहिष्कृत भारत. हे दोन. आता बघा हे दीनबंधू होतं, हे दीनबंधू वृत्तपत्र ते सत्यशोधक समाजाचा मुखपत्र. सत्यशोधक समाज जे माहित असतं तुम्हाला,
हे 1873 पुण्यामध्ये स्थापन झालाय. कोणी केलाय रे? महात्मा फुले. बरोबर, कोणी केलाय? महात्मा फुलेने केलाय की बाबा जी काय सर्वसामान्य माणूस आहे, बहुजन समाज आहे, त्याची सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, या सत्यशोधक समाजाचा प्रसार करण्यासाठी हे कोणतं वृत्तपत्र काढलं होतं रे? दीनबंधू. आणि ह्याची सुरुवात 1877 झाली, पुण्यातून झाली. कुठून? पुण्यात. लक्षात राहील. आणि हे जे पहिले संपादक होते कृष्णराव भालेकर असं ते लक्षात येत. लक्षात. त्यानंतर हे 1890 मुंबईतून चालू झालं. हे पुण्यातनं मुंबईला गेलं. नारायणराव लोखंडे या वृत्तपत्रातनं त्यांनी कामगाराचे प्रश्न मांडले. कशाचे रे? कामगाराचे जे काही समस्या असतील ते सरकारपुढे मांडण्याचं काम या दीनबंधू वृत्तपत्रातनं झालेलं आहे. त्यानंतर झाला सुबोध पत्रिका. हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र आहे. बघा, प्रार्थना समाजाचा प्रसार करण्यासाठी हे वृत्तपत्राचा वापर व्हायचा. प्रार्थना समाजाची स्थापना व्हायची असं तुम्हाला 1867 मुंबईला झाले. ठीक आहे, हे छोटे छोटे पॉईंट असावं लक्षात. आता प्रार्थना समाज हे वृत्तपत्र कोणी काढलं होतं बाबा, कोणी लेखन केलंय त्याच्यावर पण प्रश्न विचारतील. बरोबर. बघा, हे 3 भाषेत निघायचं. मराठीमध्ये निघायचं, त्यानंतर इंग्रजीमध्ये सुद्धा निघले आणि गुजराती भाषेत सुद्धा निघले. लक्षात असं विचारते की बाबा हे वृत्तपत्र किती भाषेत निघालेलं आहे? तर किती भाषेत निघाले? 3 भाषेत. बरोबर. याच्यामध्ये लेखन कोणी केले? बघा, भांडारकर, तेलंग, न्यायमूर्ती तेलंग. लक्षात असू द्या. त्यानंतर मामा परमानंद. लक्षात राहील का? हे झालं वृत्तपत्र. त्यानंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 2च वृत्तपत्र जे पेपरच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे. त्यांचं जे पहिलं वृत्तपत्र आहे 1920 पहिलं वृत्तपत्र काढलं की ह्याच्यासाठी जे काही दलित समाज आहे त्यांच्यासाठी बहिष्कृत हितकरणी सभाचा प्रसार करण्यासाठी मुक्रायक वृत्तपत्र. बरोबर. याला शाहू महाराजांनी मदत सुद्धा केली. शाहू महाराजांनी मदत किती केली माहिती? 2,500 रुपये. किती केले रे? 2,500 रुपये मदत केलेली आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. हे पहिल्यांदा पाक्षिक होतं. पाक्षिक 15 दिवसात निघायचं. बरोबर. हे जे पहिले संपादक आणि दुसरे संपादक विचारती. पहिले संपादक नंद भटकर. कोण रे? नंद भटकर. आणि दुसरे संपादक ज्ञानदेव घोलप. हे लक्षात असू द्या. ज्ञानदेव घोलप. लक्षात राहील. लक्षात ठेवताल का? ह्याच्यावर वचनं कोणाची होती? संत तुकारामाची. बघा, वचने कोणाची होती? संत तुकाराम. विचारू शकता आता मोस्ट IMP पॉइंट आहे वाचा. त्यानंतर बहिष्कृत भारत. हे पाक्षिक 1927 स्थापन झाले. बरोबर. 1927 स्थापन झाले, पण पाक्षिक होतं आणि दलित चळवळीचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. दलित चळवळीचं काय पुराणो? मुखपत्र म्हणून ओळखलं जाते. जे काय 1927 तुम्हाला माहित असेल, महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह. बरोबर. 14 तळ्याचा काय पुराणो? सत्याग्रह केलता पाण्यासाठी. ते सत्याग्रह केल्यानंतर त्यांनी हे वृत्तपत्र काढले. ठीक आहे, झाले हे 2 क्लिअर. हे झाले महत्वाचे 4 वृत्तपत्र जे पेपरसाठी फार महत्वाचं आहे. चला पुढची राहिलेली वृत्तपत्र घेऊन टाकू. बघा, आता छोटी वृत्तपत्र राहिलेत, पण ती छोटी वृत्तपत्र फार महत्वाची आहेत. ठीक आहे. नवयुग म्हणून एक वृत्तपत्र आहे. कोणतं रे? नवयुग. त्यानंतर विजयी मराठा, जे ब्राह्मणोत्तराचा केसरी म्हटलं जाते. विजयी मराठा. टिळकावर केसरीवर टीका करण्यासाठी वृत्तपत्र होतं बरं का. त्यानंतर दीनमित्र हे वृत्तपत्र होतं मुकुंदराव पाटलांचं. कोणतं रे? दीनमित्र. ठीक आहे. त्यानंतर करमणूक नावाचं एक वृत्तपत्र होतं. कोणतं रे? करमणूक. अजून त्यानंतर कुराड नावाचं एक कुराड. ठीक आहे. त्यानंतर हंटर. सगळीच वृत्तपत्र घेतो मी महत्वाची. ठीक आहे. त्यानंतर जागरूक. त्यानंतर डेक्कन रयत एक आहे. कोणतं रे? डेक्कन. हे झाले महत्वाचे वृत्तपत्र. पेपरच्या दृष्टिकोनातून एवढी वृत्तपत्र फार महत्वाची आहेत. 30-40 वृत्तपत्र
तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. बरं, आता एक एक पॉईंट क्लिअर करत चलू. आता नवयुग वृत्तपत्र आचार्य यात्रे यांचे कोणाचे रे? आचार्य यात्रे. पेपरला विचारू शकतात. नवयुग वृत्तपत्र कोणाचे रे? आचार्य यात्रे. ठीक आहे. विजय मराठा 1919 चालू झाले. श्रीपतराव शिंदे यांना ब्राह्मणोत्तराचा केसरी म्हटलं जातं. ब्राह्मणोत्तराचा केसरी म्हणजे जे काय ब्राह्मण होते, जे टिळक होते, टिळकांच्या केसरीवर, टिळकांचं जे काय केसरी वृत्तपत्र होते, कोणतं रे? केसरी वृत्तपत्र. त्याच्यावर टीका करण्याचं काम या विजय मराठाने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर दिनमित्र जे वृत्तपत्र होतं ते 1888 निघाले. बघा, 1888 पुण्यामध्ये निघाले. बरोबर. हे मुकुंदराव पाटील. आधी गणपतराव पाटील होते, त्यांचे वडील, त्यांनी चालू केलेले. मुकुंदराव पाटलांनी लिखाण लिहिले. आणि पहिली गोष्ट हे मुखपत्रावर लिहिलं गरीबाचा मित्र. महत्वाचं पॉईंट आहे. काय? गरीबाचा मित्र. लक्षात असू द्या. गरीबाचा मित्र मोस्ट IMP पॉइंट. ठीक आहे. आणि मुकुंदराव जे पाटील होते भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून ओळखले जातात. भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार. पेपरला प्रश्न विचारतील, भारतातले पहिले ग्रामीण पत्रकार म्हणून कोणाचं नाव आहे? हे झालं दिनमित्र. त्यानंतर करमणूक वृत्तपत्र न आपटे 1890 झाले. आपटे यांनी काढले. बघा, ना आपटे. याच्यात नाही कादंबरी पण प्रकाशित झाली. या वृत्तपत्रामधून कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीचं नाव सुद्धा तुम्हाला विचारते, पण लक्षात कोण घेतो? कोणती कादंबरी आहे रे? पण लक्षात कोण घेतो? लक्षात ठेवतात, महत्वाचं आहे. ठीक आहे. पण लक्षात कोण घेतो? त्यानंतर खालची वृत्तपत्र बघू. डेक्कन रयत हे आप्पासाहेब लठ्ठे यांचं वृत्तपत्र आहे. बघा, आप्पासाहेब लठ्ठे हे ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेते. ठीक आहे. हंटर खंडेराव बागल यांचं. हंटर कोणाचं रे? खंडेराव बागल यांचं वृत्तपत्र. हे डेक्कन रयत, आप्पासाहेब लठ्ठे, करमणूक झालं, दिनमित्र झालं, विजय मराठा झालं, नवयुग. जागरूक वालचंद कोठारी यांचे. हे सगळे ब्राह्मणोत्तर नेते बरं का. ठीक आहे. कुराड भाऊराव पाटलांचं साप्ताहिक आहे. महत्वाचं आहे, विचारू शकतात एक्झामला. 2020 ला प्रश्न आलाय. ठीक आहे. कुराड पण क्लिअर केलं. आता एक राष्ट्रवीर म्हणून एक वृत्तपत्र होतं शामराव देसाई यांचं. ते पण जर विचारलं तर राष्ट्रवीर कोणाचं रे? शामराव देसाई. लक्षात असू द्या नाव. आतापर्यंत जे आपण वृत्तपत्र बघितलं ते पेपरच्या दृष्टिकोनातून जेवढे महत्वाचे तेवढेच मी वृत्तपत्र इथं कव्हर केलेत. मला वाटतं तुम्हाला हे क्लिअर समजलं असं. छोटे छोटे पॉईंट सांगितले, जे IMP सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. पेपरचा त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. आणि मला वाटतं मी महत्वाचे वृत्तपत्र क्लिअर केलेत. तुमचे अजून काय वृत्तपत्र असेल तुम्ही अजून अभ्यास करून घ्या, पण हे वृत्तपत्राचा नीट अभ्यास करा. ते प्रत्येक पेपरमध्ये ह्याचा 1 मार्क 100% येतो. ठीक आहे. त्यामुळं हे वृत्तपत्र करा. व्हिडिओ मला वाटतं आवडला असेल. महाराष्ट्राच्या इतिहासाचा आपला पहिलाच व्हिडिओ, महाराष्ट्राच्या इतिहासाचा पहिलाच. लवकरच बाकीचे व्हिडिओ पण अपलोड करेल. ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.